मोटार वाहन कायदा 1988 कलम 59 सेक्शन 59. मोटार वाहन कायदा 1988चे कलम 59 हे वाहनांच्या वयोमर्यादेशी म्हणजे एज ऑफ लिमिट ऑफ व्हेकल शी संबंधित आहे. रस्ते सुरक्षा आणि वाढते प्रदूषण लक्षात घेऊन केंद्र सरकारला जुनी वाहने रस्त्यावरून हटवण्याचे अधिकार या कलमानुसार येते. या कलमातील मुख्य तरतुदी खालीलप्रमाणे आहेत. एक म्हणजे वाहनांचे आयुष्य निश्चित करणे. केंद्र सरकारकडे असा अधिकार आहे की कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या वाहनाचे आयुष्य किती असेल हे ठरवू शकतात. हे आयुष्य वाहनाच्या उत्पादनाच्या तारखेपासून मोजले जाते. नोंदणी, नूतनीकरण रोखणे. जेव्हा एखादे वाहन सरकारने ठरवून दिलेली वयोमर्यादा पूर्ण करते तेव्हा अशा वाहनांची नोंदणी, नूतनीकरण केली जात नाही. ते वाहन सार्वजनिक ठिकाणी चालवणे कायदेशीररित्या बंद केले जाते. स्क्रॅप पॉलिसीची संबंधित. सध्याच्या नॅशनल व्हेकल स्क्रॅपेज पॉलिसीनुसार या कलमाची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात आलेली आहे. व्यावसायिक वाहने 15 वर्षानंतर फिटनेस टेस्ट अनिवार्य केलेली आहे. टेस्ट फेल झाल्यास वाहन स्क्रॅप करावे लागते. तर खाजगी वाहने पहा, 20 वर्षानंतर नोंदणी नूतनीकरण करणे कठीण आणि महाग आहे. तर कलम 59चे उल्लंघन केल्यानंतर आणि त्याला काही दंड आहे. जर सरकारने ठरवून दिलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त जुने वाहन रस्त्यावर चालवले असेल तर नवीन नियमानुसार 5,000 ते 10,000 रुपये दंड होऊ शकतो. वाहन जप्त. RTO असे वाहन कायमस्वरूपी जप्त करू शकते. पर्यावरण कर म्हणजेच ग्रीन टॅक्स. जुन्या वाहनांना फिटनेस नूतनीकरणाच्या वेळी मोठा ग्रीन टॅक्स भरावा लागतो. आता प्रकार पहा कसे आहेत. खाजगी कार किंवा 2 चाकी असेल तर 15 ते 20 वर्षे फिटनेस टेस्ट आणि नोंदणी करावी लागते. व्यावसायिक ज्या गाड्या असतात, येल्लो प्लेट्स, बस किंवा ट्रक, 15 वर्ष आणि 15 वर्षानंतर फिटनेस न मिळाल्यास स्क्रॅप करावे लागतात. आता सरकारी वाहने 15 वर्ष. केंद्र सरकारच्या नवीन निर्णयानुसार 15 वर्षानंतर या गाड्या कंपल्सरी स्क्रॅपच करायच्या आहेत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आपण www.shasan24.com यावर अधिक माहिती घेऊ शकता.